नमस्कार माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला. तर चला, काही ताईंनी विचारलं होतं तुमच्या शेतात काय काय भाज्या आहेत, तर हा एक छोटासा प्रयत्न दाखवण्याचा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि छानशी कमेंट करायला विसरू नका. तर आता आपण आलेलो आहे शेतामध्ये तुरीच्या. तर आणि हे शेवग्याची झाडं आहेत 2-3 अशी. तिकडं 2 आहेत, इथं एक आहे. ही सीताफळीची बाग आणि त्याच्यावरतीच असं वेलींवरती त्या डफळच्या शेंगा आल्यात. बघा किती शेंगा लागल्या त्याला खाली. परत चांगले गडच्या गड लोंबतात. हे बघा, याचे दाणे असे असतात. ही अशी कडीपत्त्याची झाडं अगदी उंचच्या उंच गेलेली आहेत. आणि आता बागेला पाणी न दिल्यामुळं त्यांचा पण पाला गळून चाललाय, सुकून चाललेत ती. म्हणजे ती वाळणार नाहीत, पण त्याचा पाला गळणार. आणि हे लिंबाचं झाड 2 होती. एक ह्या इथं या मोकळ्या जागेवर होतं, पण त्यावरती वीज पडल्यामुळं ते जळून गेलं. आणि आता हे एकच आहे. आता काय याला लिंब राहिलेली नाही आहेत. लिंबाचा सीजन संपला या झाडाचा. आणि हे पेरूचं झाड तर पेरू न तोडताच सगळे जळून गेलेत बघा. आणि हे बघा, हे आमचं चिक्कूचं झाड खूप मोठं झालंय. त्याला आता चिक्कू लागलेत. पहिला बार संपला आणि आता पुन्हा चांगले चिक्कू लागलेत. आणि मी आता थोडंसं सरपण काढले, तर मोकळं करे जायचं म्हणून. चुलीला तर लागतंच ना, तर आपण आता सरपण घेऊन जाऊ घरी. आणि हे आमचं डाळिंबाचं झाड. सीजनला याला भरपूर डाळिंब येतात. आणि शेजारीच बघा कडीपत्त्याचं पण खूप उंच गेलंय. आणि हे झाड आहे बोरीचं. तर याला ॲपल बोर म्हणतात. त्याला लय औषधं मारायला लागतात. आपल्याकडे ते काही येईना, सगळी बोरं किडून गळून पडतात त्याची. आणि इथं हे झाड होतं ना, हे मोसंबीचं झाड, पण ते सगळे वेलींनी झाकले आणि ते जळालं. आता त्याच्या मोसंब्या काही इतक्या गोड नव्हत्या, त्यामुळे आम्ही काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आणि यावर्षी ही अशी आंब्याची झाडं लावलेत. अगदी चांगल्या कोया साठवून धरून अशी 5-6 झाडं लावलेली आहेत. तर ही आहे आपली हळद. ही पिवळी हळद. आणि हे बघा, ही आल्यातून आलं लावलं होतं, त्यातले 3-4च कंद फुटले, बाकीचे जळून गेले. हे असं आहे आलं. आणि या वेलींनी गुंडाळलेलं आहे ना, तिथं आहे अंजिराचं झाड. त्या झाडाला सगळ्या पांढऱ्या पापडीच्या वेलीने गुंडाळलेलं गेलेलं आहे. ही पांढऱ्या पापडीचा वेल आहे. आणि ही आपली केळी बाई. आणि मोठे घड असतात तिचे, बघा कसे आहेत. हा हरभरा, यात भेंडी होती, त्याला भेंडी पण आहे. आणि ह्या तुरीच्या शेंगा. आणि आता चांगल्यांनी बरवायला लागलेत. 1 महिन्याभरातच त्या काढायला येतील आता. बघा कशा शेंगा आहेत. ह्या वल्ल्या दाण्यांची आमटी पण लय छान होती. बघा कशा मस्त शेंगा आहेत. आणि त्या उकडून खायला तर अजूनच भारी लागतात. हे बघा निब्बर झालेत शेंगा. तर ह्या एक कोथिंबीर रोपाच्या कडेने लावलेली, घरी खाण्यापुरती. तर हे झाड कशाचं आहे बघा.
आंबट सुका, याला कोणी खट्टा पालक मानतात. काही लोक नुसते आंबट भाजी पण करतात, पण आमच्याकडं पालकामध्येच घालतात फक्त. काही लोक वरणामध्ये म्हणजे सांबर त्याच्यामध्ये. आम्ही काही भेंडी तोडली आणि ह्या तुरीच्या शेंगा थोड्याशा, कोथिंबीर घेतली. आता चवळीची भाजी आहे, पण उपवास आहे. आता उपवास असल्यामुळेच एवढ्या भाजीचा तरी काय करणार. आणि आपल्या शेतातले कुठं आपल्याला दुसऱ्याच्या वावरातून आणायची, लागल तेव्हा ताजी ताजी नेता येईल. तर हे बघा पपयांची झाडं आमची. आणि ही उन्हाची पावसाची बसायला खूप कोपी केलेली. आणि हे कांद्याचं रोप आहे, आता 2 दिवसात लावायचं. तसं ते बारीकच आहे, पण पहिलं लावलंय त्याच्याबरोबर हे पण लावलं म्हणजे बरोबर दोन्ही पण येतील. तर मला ना आज ह्या पालखामधलंच गवत काढायचं होतं, म्हणजे टिपायचं होता, पण ओल्ला असल्यामुळं काही जमलं नाही. आणि इकडं साईडला मका आणि ज्वारी केली गाईसाठी. आणि ही बघा करडईची भाजी, आणि त्यामध्येच वाल आहे, वाघरावाल. शेजारी इकडं मेथी, त्याच्या पलीकडं कोथिंबीर, पुन्हा मेथी, धन टाकलेलं आहे. आता पुढं लसूण आणि कांदा. मक्काला पण आता कंस लागायला लागलेत. ह्या पावट्याच्या शेंगा आमच्या बघा आता निबर होतील. आणि खास गावराने इलायती नाही काय नाही, त्याला दिवाळीच्या नंतरच शेंगा येतात त्या गावरान पावट्याला. आणि या पावट्याच्या शेंगा तोडताना सुद्धा त्याचा वास येतो. एकदा शेंगाला हात लागला ना, अशा तेलकट हात होतात. तेव्हा का मावा झाला याच्यावर. आता याच्यावरती ना राख टाकायची, म्हणजे राखने मावा मरतो. तर बघा काही शेंगा निबार पण झालेत, हे बघा. बघून काही ना फांद्यांना शेंगा निबार पण झालेले आहेत. आणि नाही म्हणता एवढ्या पावट्याच्या शेंगा गावल्या. आणि एक कांद बघा झालं 15-3 वाराचं. तर चला आपण आता निघालो घरी. सरपणानं एवढ्या भाज्या घेऊन. चला आज ना वावरातून बघा आपण हे डफळ, पावटा, तुरीच्या शेंगा आणि राजमा हा घरात होता, तर याचा मसाले भात बनवू छान असा. तर चला आता चूल पेटली ना, आपण मस्तपैकी मसाले भात करूया. तर हे बघा आपण एवढे दाणे घेतलेत भाताला. आणि कांदा, टमाटर, 2-3 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, हा सौदा मसाला सगळा. आणि हे स्टार फूल तर भातासाठी अगदी अवश्य असावंच. आणि ही विलायची ना, ह्या विलायचीने भाताला जास्ती चव येते. आणि शेंगदाण्याशिवाय तर आमच्या घरात भातच खाणार नाही, आणि ते पण बिना साल काढता. तर तेच पत्ता, लसूण आणि आलं घेतलं आहे आपण. आता मी शेंगदाणे तळून घेते पहिले. तर चला आता आपण शेंगदाणे तळून घेऊ आधी, नंतर कांदा. तर आपण आधी ना आलं आणि लसूण टेचून घेणार आहे, आणि नंतर सौदा वाटून घेणार. तर चला आपण थोड्याशा मिरच्या टेचून घेऊ. त्या काही तुकडं करायचं नाही किंवा पूर्ण पण वाटायचं नाही. आणि सौदा मसाला जरा मोठाच वाटून घ्यायचा. तर आता त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी, जिरं आणि हे तमालपत्र आणि हे स्टार फूल टाकणार आहोत. आणि ही हळद. आणि आपला कांदा चांगला परतून झालेला आहे. शेंगदाणा, टमाटर, त्यामध्ये ह्या मिरच्या टाकू थोडं. आणि अजून थोडंसं तेल. त्यामध्ये आपण ना एवढा मसाला घालणार आहे. मसाला तसा थोडाच घालायचा, 1 चमचा. आणि हा सौदा वाटलेला
हा चला आता मीठ लावू. आणि आता आपण हे दाणे धुवून घेतलेत चांगले, तर हे चांगले जरा परतून घ्यायचे आणि नंतर तांदूळ टाकायचे. तर आता हे चवीपुरतं आपण मीठ टाकतोय आणि यामध्ये गरम पाणी ओतायचं. कुठल्याही भाजीमध्ये गरम पाणी ओतलं ना की त्याला चव येते. थंड पाणी नाही ओतायचं. तर आपल्याला लागेल एवढं पाणी आपण ओतले. आणि काही लोक पुलावा करतात, नुसती भाजी करून घेतात आधी आणि नंतर त्यामध्ये ते फ्राय करतात. पण त्याच्यापेक्षा सुद्धा ना असा मसाल्यात भात करून बघा, कारण त्यात मीठ पण शिरतं आणि मसाला पण शिरतो भात शिजताना चांगला. त्यामुळे भात खूप मस्त लागतो. आणि त्यासाठी एवढे तांदूळ घेतलेत. तर आता त्याला उकळी आली ना नंतर मी हे तांदूळ टाकणार. शिव का करतो? आणि आमचा शिव इतका खेळकर झाला आता ना आपल्या पाण्याला चांगली उकळी आली. तर मी हे तांदूळ टाकून घेते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आता. आणि नंतर भात झाल्याच्या नंतर पुन्हा बाकीची टाकायची. आणि इकडं बरं टाक ना, भातावरती टाक ना. साजूक तूप टाकलं ना छान भाताचा वास येतो. चला आजचा मेनू आमचा मसाले भात.